कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य रस्त्यावर दिसतंय। कारण पाऊस सुरू झाला तरी सुद्धा खड्ड्यांची कामं ही अर्धवटच आहेत। तसंच गटारं आणि पायवाटा सुद्धा खोदल्यात आलेल्या आहेत आणि या पायवाटा खोदल्या गेल्यानं नागरिकांना या खड्ड्यांमधनं आणि या खोदलेल्या ढिगाऱ्यातनं वाट काढताना अक्षरशः नाकी नऊ येतात। वाहन चालकांना सुद्धा मानदुखी आणि पाठदुखी सारखे त्रास उद्भवत आहेत। रस्त्याच्या खड्ड्याच्या त्रासापासून मुक्तता केव्हा मिळणार असा सवाल कल्याण डोंबिवलीकर विचारतात। खड्ड्यांमुळे गाड्यांचा मेंटेनन्स जास्त वाढलाय। तुम्ही जरा लवकरात लवकर लक्ष देऊन काहीतरी प्रयत्न करा। पाठीचे मणके बिनके हात बीट जॉईंट बीनला जाम पेन होतो। लवकरात लवकर सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आमची। आता त्याला काय माहिती नाही आम्हाला। आमच्या समोर तर ते रोज येतात, रोज खड्डे भरतात। दुसऱ्या दिवशी बघितलं तर परत खड्डे तसेच असतात। तुम्ही हिशोबाने जेवढा लवकरात लवकर चांगले रस्ते द्यावे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला। हे किती वर्ष झाली असंच चालू आहे। खड्डे पडते दगड आणून टाकते, परत आहे ते झालं की परत मोरू आणून टाकते, म्हणजे चालूच आहे। हो हा पूर्ण नावपाडाचं चालू होता। आता गरीबाचा वाडा बी चालू झालाय महात्मा फुले रोड 2 टाकीच्या पुढे गेल्यावरती। प्रशासन प्रयत्न करताना दिसतं। हा आता मध्ये आमचे रिक्षा युनियनवाले गेले, ते थोडा मोरू आणून टाकला त्यांनी। पालिकेच्या अंतर्गत MMRDA, MSRDC, त्यानंतर MIDC आणि KDMCच्या अंतर्गत विविध योजनांची कामं चालू आहे। रस्त्याची जवळजवळ 110 करोड रुपयाची कामं चालू आहेत। कामं होत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे। परंतु काही ठिकाणी आजही पावसाळा सुरू झालेला आहे, दुरावस्था आहे रस्त्याची, नागरिकांना चालताना त्रास होतोय। अगदी सवा जोशीचा ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे कल्याण दिशेला, त्यानंतर खाली उतरल्यानंतर प्रचंड तिथे खड्डे पडलेले आहेत। तर आता मी नवापाडामध्ये उभे आहेत, माझ्यासोबत आता आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष प्रेम पाटील, त्यांना आपण विचारणार आहोत। सर, काय सांगाल की कशा प्रकारचे इथं वातावरण आहे? नमस्कार। तुम्ही बघत असाल आता ह्या रस्त्याची काय दुरावस्था झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे सहाय्युक्त आहेत त्यांची देखील भेट घेतली, अधिकाऱ्यांची देखील आम्ही भेट घेतली। त्यांना वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलाय। पण MMRDचा जेव्हा पावसापूर्वी जो काम चालू होतं त्यांनी हा रस्ता पूर्ण खोदून ठेवला होता आणि पावसा झाल्यानंतर परत तो रस्त्याने जे खड्डेमय रस्ते आहेत त्यांचं जे मलमपट्टीची कामं केली, डांबरीकरण जे नावाच्या खाली तुम्ही बघत असाल हे 8-15 दिवसापूर्वीच डांबरीकरण केलंय। पण पावसाळा जसा झाल्यापासून तुम्ही बघत असाल की पूर्ण जो रस्ता आहे पूर्ण खड्डेमय झालाय। वाहन चालक तर सोडाच, सर्वसामान्य नागरिकांना चालत सुद्धा या ठिकाणी बिकट परिस्थिती आहे। ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे MMRDच्या माध्यमातून जे रस्ते झालेत, तुम्ही त्या रस्त्याचं नीट व्यवस्थित निरीक्षण करा। कुठे रस्ते खाली आहेत, कुठे रस्ते वरती आहेत। पाणी जेव्हा पडतं ना, जेव्हा भर पाऊस चालू असतो तुम्ही त्या रस्त्याची अवस्था बघा। संपूर्ण जे पाणी त्या रस्त्यावर साचलं असतं, नागरिकांना वाहनांना चालत सुद्धा ती सवय नसते। तुम्ही गणेश नगरच्या प्रभागात जाऊन बघा, आपल्या नवापाड्याची जाऊन बघा, तुम्ही सव्वा जोशी स्कूलच्या जाऊन बघा, सेम परिस्थिती त्या ठिकाणी आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला जर नीट काम करता येईल तर ते रस्ते जे चांगले रस्ते ते तरी तुम्ही बिघडू नका। त्यांना निवेदन दिलंय, जर येत्या 10-15 दिवसात समजा या रस्त्यावर जर व्यवस्थित चांगले रस्ते नागरिकांना जर उपलब्ध करून दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळामध्ये यासाठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत असे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, त्यानंतर दुरावस्था झालेली आहे, नागरिकांची जी सोय आहे ती व्यवस्थित त्या प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही। या अशा तक्रारी वारंवार नागरिकांच्या येत असतात, परंतु ये रे माझ्या मागल्या अशा प्रकारची काय अवस्था कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांची झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र कानडेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।